प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चर्चाच होत नाहीये. साधं गणित आहे. मी आई आहे, माझं छोटं बाळ आहे, माझी मुलगी शाळेला जाते. प्रत्येक शाळेने स्वतःची अशी पुस्तकं सांगितली. विशेष दरवर्षी वेगळ्या प्रकाशकांची पुस्तकं असतात. आणि ती वेगळ्या प्रकाशकांची पुस्तकं, किती महागडं पुस्तक, एक साधं सोशल स्टडीचं पुस्तक 750 रुपये, 950 रुपये. एक साधं काय त्यांचं इंग्लिशचं पुस्तक, कम्प्युटर सायन्सचं पुस्तक, ही पुस्तकं 500च्या वर. काही नसतं त्या पुस्तकांमध्ये, फक्त त्याचे कलर चकचकीत असतात. आणि बरं, पूर्वी आपण काय करायचो की आपल्यापेक्षा मोठ्या भावंडाचं पुस्तक आपण वापरायचो. आता ती वापरायची सोयच ठेवली नाही. जाणीवपूर्वक या सगळ्या भांडवली जगामध्ये हे पुस्तक, हा प्रकाशक दरवर्षी वेंडर बदलला जातो. शिक्षणाचा बाजार झाला आणि शिक्षणाचा बाजार केला जातो. इव्हन युनिफॉर्म सुद्धा दरवर्षी बदलला जातो. आणि विशेष गोष्ट आहे की याकडे शिक्षण मंत्री असणाऱ्या माणसाचं अजिबात लक्ष नसतं. कोण होते आपल्याकडे मागे? शिक्षण मंत्री दीपक केसरकर. काय बोलावं केसरकरांना? ज्या केसरकरांचं शिक्षणाकडे लक्ष नाहीये, म्हणजे जो ज्या खात्याचा मंत्री आहे त्याला त्या खात्याकडे इंटरेस्ट नाहीये. आणि मग केसरकरांना आम्ही शोधायला कुठे जायचं? शिवनिका ट्रस्टमध्ये, खरातच्या आश्रमामध्ये. हे कोण तेजस्वी लोक आहेत? खरंच यांना राज्य चालवणं कळतं का? राज्याचे प्रश्न यांना कळतात का? महिला बालकल्याण विकास खातं आदिती तटकरे चालवतात. खरंच आदिती तटकरेंना महिला बालकल्याण खातं कळतं का? वडिलांच्या पुण्याईवर तुम्हाला खातं मिळालं, तुमची स्वतःची अशी काय योग्यता होती, काय असं तुमचं स्वतःचं कॅलिबर होतं? आदिती तटकरे या मंत्री महोदयांनी जेव्हापासून त्यांच्या खात्याच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला आहे, या महाराष्ट्रातल्या कुठल्या महिला प्रश्नावर त्या बोलल्यात? कुठल्या महिला प्रश्नावर त्यांनी ताकदीने एक ठाम अशी भूमिका घेतली आहे? तर त्याचं उत्तर नाही असं येतं. बरं, मग राज्यात स्त्रिया किंवा इतर या सगळ्या प्रश्नांवर मी येतोय. मात्र ज्या मंत्रिमंडळावरती तुम्ही घणाघात करताय किंवा ज्या मंत्र्यांवरती तुम्ही शंका उपस्थित करताय, तर त्यांचं प्रतिनिधित्व करतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. बरं, महिला विधेयकावरनं किंवा ज्याला तुम्ही म्हणताय परिसीमन, त्यावरून ओपन डिबेटला तयार आहे का विरोधक खरंच? आणि तुम्ही ज्यावेळेला चॅलेंज घेतलं, जा डिबेट करा, मात्र विरोधक कुठेतरी कमी पडताय, असं नाही का तुम्हाला वाटत? आता मला सांगा, मी पुनश्च एकदा त्याचा पुनरुच्चार करते. माझं असं म्हणणं आहे की लोकशाही न्यूजच्या सगळ्या टीमने, माझा वेळ उपलब्ध आहे, मुख्यमंत्री बिझी आहेत, मुख्यमंत्र्यांचा वेळ तुम्ही मागा. तुम्हाला संपादक म्हणून जर ते वेळ दिला तर उत्तम. नायडू साहेबांना वेळ मागायला सांगा. तुम्ही कुणीही वेळ मागा, तुम्ही स्टेज ठरवा, ठिकाण तुम्ही ठरवा, वेळ तुम्ही ठरवा, स्टेज तुम्ही ठरवा. जिथे सांगाल तिथे आमची डिबेट लायची तयारी आहे. पळ कसा काय काढताय? माझ्या स्तरातला. यांचा स्तर कुणी ठरवायचं? यांचा स्तर तरी नेमका कोणता आहे? कुठल्या